सुकतो आणि मातीमुळे. अरे भाऊ आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलाय अक्षय काळोडे. आणि चौथ्या षटकाचं सूत्रधार शुभम यांच्याकडे एक नामवंत खेळाडू शुभम लोखंडे. पुन्हा एकदा शुभम मारा करणार आहे. हार्दिक चौशेज आपल्या संघासाठी खेळतो 17 धावांवर. पुन्हा एकदा शुभम. आता मात्र खूपच लक्ष्मणच्या बाहेर अतिरिक्त धावा. धाव संख्येत दिले 26. 3 षटक 26 धावा 3 गडी बाद. पहिल्या चेंडूचा मारा शुभम. चांगला चेंडू आणि रिवर्स स्वीप करत होता. एकच धाव संख्येत दिले आहे 27. एक चेंडू 27 धावा 3 गडी बाद. शुभम दुसऱ्या चेंडूचा मारा. एक उजव्या हाताचा फलंदाज अक्षयच्या दिशेने. चांगला चेंडू कट लागली पण एकच धावामध्ये समाधान मानायला लागेल. अक्षय यांना धाव मात्र झालेले 2 चेंडू पूर्ण होऊन 28 धावा आणि 3 गडी बाद. नाही माझा नाही. पंचांनी आपला निर्णय करावा लवकरात लवकर. पंच कशाला माहिती स्टंप आहे बघा. स्कोरिंग नाही करायचं. स्टंप आहे का? ॲप कोणता? इंडी स्पोर्ट्स. तर पंचांनी लवकर आपण निर्णय घ्यावा आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. तर पंच
एक खुर्ची काढून दे ना त्याला. शी यार जे तुमचं लग्न त्याला लय त्रास आहे रे मला. हे डेब्यू निघा तुम्ही इथून आधी आले ते कॉमेंट्री करताना तर पंचांनी आपला निर्णय तेव्हा आणि पंचांनी हा निर्णय दिला डॉट चेंडू. तर आता मात्र या चेंडू असणार आहे 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिली आता हा डॉट चेंडू आहे ना. 27. तू लिहिला नव्हता ना बॉल. 27 धावा आणि 3 गडी बाद. आता पंचांनी येथे चोख काम केलं. पुन्हा एकदा शुभम तिसऱ्या चेंडूचा मारा करतात अक्षय देशमुख. आता मात्र तृप्त धावा खूपच ऑप्शनचा बाहेर धावसंख्या मात्र झाली 28. 2 चेंडू 28 धावा 3 गडी बाद. तिसऱ्या चेंडूचा मारा शुभम चांगला चेंडू आणि ते कव्हरच्या साईडने 4 धावा धावसंख्या झालेला आहे. एका चौकानंतर 32. 3 चेंडू 32 धावा आणि 3 गडी बाद. आता मात्र चांगली गोलंदाजी करता अक्षय खेळत एका चौकासह 4 धावांवर. पुन्हा एकदा शुभम 5व्या चेंडूचा मारा अक्षय दिशेने सॉरी 4थ्या चेंडूचा मारा. आता मात्र जोर सुटला आणि ते 4 धावा धावसंख्येत एका चौकारानंतर 36. चार चेंडू 36 धावा 3 गडी बाद. 5व्या चेंडूचा मारा तर हा चेंडू वाईट डाव असणार पण बॉल काउंट असणार आणि गडी बाद गेलेला एकटा अक्षयांचा धाव संकेत झालेला आहे. 5 चेंडू 37 धावा आणि 4 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाला फक्त बघतो मी लगेच सांगतो तुला. मिलिंद राठोड म्हणजे स्कूल फ्रेंड मिलिंद राठोड. शेवटचा चेंडू चालणारा शुभम मिलिंदच्या दिशेने चांगला चेंडू चांगला ठेवला येते लेग साईड दिशेने आणि खराब असा क्षेत्ररक्षण पण 1 धावा धावसंख्येत दिले 4 षटक पूर्ण होऊन 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिले 38 आणि माइन पॅकर्स संघाने 39 धावांचं आव्हान दिलेलं आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. मालवण मुकेश रॉयल संघाला 39 धावांचं आव्हान दिलेलं आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर यापूर्वीचा सामना असणार आहे यापूर्वीचा सामना असणार आहे क्रिस 11 बोरवली विरुद्ध वन साइड चेंडू दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा. आणि ते टॉस उडवून आहे या पुढच्या सामन्याचा. माफी असावी.
शुभम शुभम गायकवाड आणि आर्यश पाटील आपल्याला 2 नामवंत पंच लाभलेले आहे या सामन्यासाठी. एक्सिस बँक पुन्हा एकदा सामना सुरुवात. शुभम आता मात्र 39 धावांचं आव्हान दिलेलं आहे माईन पाकर माई या संघाने. मालवण मुकेश रॉयल्स संघाला. आता मात्र पहिल्या षटकाचं सूत्र आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत शुभम लोखंडे आणि नॉन स्ट्राईकला आहेत अरुण कदम. आणि पहिल्या षटकाचं सूत्र गेलेलं आहे हार्दिक डवणे यांच्याकडे. पुन्हा एकदा पहिल्या षटकाची सुरुवात. हार्दिक पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करत आहे शुभम देशने आणि हा पॉवर प्ले षटक असणार आहे. बघूया शुभम या षटकामध्ये किती धावा उभारतो आपल्या संघासाठी. आणि चांगला चेंडू पाहायला लागला आणि रक्ष संधी आणि ते रन आउट झालेलं आहे अरुणे न धावा करता 0 आउट. 1 चेंडू 0 धावा 1 गडी बाद अरुणच्या रूपात. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे कारण
मी 98 नंतर खेळलाच ना वरती कशाला बंद केलं पुन्हा एकदा हार्दिक दुसऱ्या चेंडूचा मारा आणि येथे एक धाव संकेत बरं धाव संकेत झाले 2 चेंडू 1 धावा 1 गडी बाद अरुणच्या रूपात आता मात्र कट केला आणि पॉईंट 1 धावा धाव संकेत बरं पुन्हा एकदा हार्दिक पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा मारा हार्दिक आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत झाले 2 चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद 2 चेंडू 2 धावा तिसऱ्या चेंडूचा मारा हार्दिक चांगला चेंडू आणि चालू क्षेत्र संधी इथे खेळाडू सात्र मानसांच्याकडून धाव संकेत भर धाव संख्या मात्र झालेली आहे 4 धावा 3 चेंडू 4 धावा काही गरज नव्हती माणसाला त्या साईडला थ्रो करायची आणि ते खरा शत्रू माणसांच्याकडून पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा हार्दिक शुभम देशमुख जो खेळत आपल्या संघासाठी 0 धावांवर चांगला चेंडू चांगला झेल टेपला तिथे प्रज्वल डी यांनी मोठा गडी बाद भेटला शुभमच्या रूपात करून संघासाठी 0 धावा 4 चेंडू धावसंख्या 4 2 गडी बाद शुभम आणि अरुणच्या रूपात शुभम यांची धावा भरून काढण्यासाठी मैदानात आलेला आहे अजित आणि तो सुंदरसा झेल टिपलेला आहे प्रज्वल देव यांनी आता पुन्हा एकदा हार्दिक 5व्या चेंडूचा मारा आता मात्र सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न हुकले चुकले पण चोख काम करतोय एसटी संजय विश्वकर्मा आता मात्र 5 चेंडू पूर्ण धावसंख्या दिली आहे 4 2 गडी बाद पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा हार्दिक पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल मिलिंद बोलतो मला इथून काय फुटत पुन्हा एकदा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर धाव संकेत आलेले 5 चेंडू 5 धावा 2 गडी बाद पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा हार्दिक आता मात्र निर्धाव चेंडू 1 षटक पूर्ण धाव संकेत आलेले आहे 5 2 गडी बाद सुंदर अशी गोलंदाजी हार्दिक यांच्याकडून 1 षटक 5 धावा 2 गडी बाद आता मात्र 18 चेंडू 34 धावांची गरज 18 चेंडू 34 धावा ते सामना जिंकायचा असेल तर मालवण रॉयल चेंबर्स मालवण मुकेश रॉयल या संघाला तर 11 सरासरीने खेळायला लागणार आहे पुन्हा एकदा आता मात्र दुसरं सूत्र घेऊन आलंय मानस तांडील दुसरं सूत्र घेऊन आलंय मानस कालमंत्रानंतर मानस पहिल्या चेंडूचा मारा करत आहे
करणच्या दिशेने जो खेळत आहे 3 धावांवर. चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे हरिंद्रच्या दिशेने 3 धावा अडवलेला हरिंद्र यांनी आपल्या संघासाठी धावसंख्येत भर धावसंख्या दिलेला आहे 6. एक चेंडू 6 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा मानस दुसऱ्या चेंडूचा मारा करतो अजित दिशेने. चांगला चेंडू आणि ते 4 धावा धावसंख्येत भर धावसंख्या दिलेला एका चौकारानंतर 10. 2 चेंडू 10 धावा 2 गडी बाद. आता मात्र एका चौकारानंतर संघ चर्चेत आलेला आहे. दोन चेंडू 10 धावा 2 गडी बाद. आता पुन्हा चर्चेनंतर मानस संधी आणि खराब असा तो अक्षय यांच्याकडून धावसंख्येत भर धावसंख्या दिलाय 3 चेंडू 11 धावा 2 गडी बाद. 3 चेंडू 11 धावा. मानस चौथ्या चेंडूचा मारा करत आहे करणच्या दिशेने जो खेळत आपल्या संघासाठी 4 धावांवर. आणि ते जेलबाद सोडलेला आहे ते प्रवीण यांनी मोठा गडी असला असता तर हा झेल पकडला असता. धावसंख्या झालेला आहे एका धावाने 4 चेंडू 12 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा मानस 5व्या चेंडूचा मारा करत आहे अजित जोशी एका चौकाराचा खेळत आहे 5 धावांवर. चांगला चेंडू आणि खराब असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा राहुल यांच्याकडून. आता मात्र एका धावानंतर धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू 13 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा मारा करणार आहे मानस करणच्या दिशेने. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू वाईट साईडच्या नावात चेंडू काही हाताला आणि फलंदाजाला का समजलाच नाही. 2 षटक पूर्ण धावसंख्या दिली आहे 13 आणि 2 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू 26 धावांची गरज. आता मात्र तिसऱ्या षटकात सूत्र बनवले रोहित तांडेल. पुन्हा एकदा रोहित तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करणार आहे अजित चेशने. पुन्हा एकदा रोहित तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करत आहे अजित चेशने. चांगला चेंडू चांगला रोडला लेग सर्व्हिसने एका चौकानंतर धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावसंख्या दिली आहे 17. 1 चेंडू 17 धावा आणि 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी करत आहे अजित आपल्या संघासाठी 2 चौकार खेळत आहे आपल्या संघासाठी 10 धावांवर. पुन्हा एकदा रोहित आणि इथे चांगला थ्रो पण चांगला इथे बॅकअप केला राहुल आणि 2 चेंडू पूर्ण धावसंख्या दिली 18
आणि 2 गडी बाद. 2 चेंडू 18 धावा. तिसरा चेंडूचा मारा रोहित. करण जयशिणे. आता मात्र एक धाव संकेत भर धाव संकेत दिले आता 19. 3 चेंडू 19 धावा. 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. बघूया कोणता संघ हा सामना विजय होतोय. 9 चेंडू 20 धावा. प्रेक्षक मध्ये बदल. आता मात्र थोडा चर्चेत संघ दिसत आहे माईम पॅकर्स. माईम हा संघ आता पुन्हा एकदा सामना चालू. 14 चेंडूचा मारा रोहित. चांगला चेंडू पण डिक्लेअर झोन मध्ये धाव संकेत 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. 2 गडी बाद. 8 चेंडू 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा 4 चेंडू पूर्ण धाव संख्या 20. आणि ते चांगला वाईट चेंडू पण चांगलं इंस्ट्रक्शन तिथे संजय शिवाकर मागडून मोठा गडी तंबू मध्ये पाठवलेला अजित यांचा. आता मात्र 5 चेंडू पूर्ण धाव संख्या 21. 3 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानात आला संजू. आता मात्र शेवटच्या चेंडूचा मारा करणार रोहित. संजू जयशिणे. आता मात्र खरा क्षेत्ररक्षण अतिरिक्त धावा. धाव संकेत भर धाव संकेत 22. 5 चेंडू 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. 3 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा मारा रोहित. संजू जयशिणे. चांगला चेंडू आणि तो एक धाव संकेत भर धाव संकेत 21. आता मात्र 3 षटक पूर्ण 21 धावा आणि 3 गडी बाद. सॉरी माफी असावी 23 धावा. पैसे काय डिस्काउंट 3 षटक 23 धावा. 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज. 23 झाला रे मिलिंद 39 मिनिट. प्रवीण नवीन गोलंदाज प्रवीण. 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. बघूया कोणता संघ हा सामना विजय होतो. 6 चेंडू 16 धावा. प्रवीण 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करणार आहे. सहा चेंडू 16 धावा. पहिल्या चेंडूचा मारा प्रवीण आणि ते वाईट चेंडू आणि चांगलं इंस्ट्रक्शन करत आहे संजू आपल्या संघासाठी आणि गाडी बाद झालेला आहे. संजू 1 चेंडू पूर्ण
धावसंख्या दिलेली आहे 24. 4 गडी बाद. आता नवीन फलंदाज आलेला आहे मैदानात मनीष. एक डावपुढे फलंदाज मनीष. आता मात्र 5 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. कोण हे पाणी द्या फक्त. आता पुन्हा एकदा प्रवीण दुसऱ्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू जलबाची संधी आणि ते चांगला जेल टिपलेला आहे मानसांनी. आता मात्र 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिलेला आहे 24. 2 चेंडू 24 धावा. 5 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सुशांत. पुन्हा एकदा प्रवीण तिसऱ्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण राहुल यांच्याकडून. एक धावसंख्येत धावसंख्येत दिला होता 25. 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू. आता मात्र 2 चेंडू 14 धावांची गरज. 2 चेंडू 14 धावा. चांगला चेंडू चांगला तो क्षेत्ररक्षण हरिंद्र यांच्याकडून 4 धावा वाढवला आपल्या संघासाठी. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. आणि अशाप्रमाणे माईम पॅकर संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. अशाप्रमाणे चांगली अशी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी केली माईम पॅकर संघाने आणि या पुढचा सामन्यामध्ये दाखल झालेला आहे. तो यापुढचा सामना असणार आहे क्रिस 11 बोरवली विरुद्ध वन साइड चेंबूर. तर वन साइड चेंबूर आणि अमेरिकेचा कौल विजय होऊन आपला पंच डिसिजन फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्रिस 11 बोरवली संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे.